नमस्कार, भूमाता ॲडव्हान्स वास्तूमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मला आजचा विषय आहे ॲस्ट्रो वास्तू। तर ॲस्ट्रो वास्तू म्हणजे काय? तर ॲस्ट्रो आणि वास्तू, ॲस्ट्रो म्हणजे तुमची जी पत्रिका आहे, जी कुंडली आहे ती म्हणजे ॲस्ट्रो, आणि वास्तू म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता, तुम्ही राहत असलेलं घर म्हणजे तुमची वास्तू। आणि या दोन्ही शब्दापासून ॲस्ट्रो वास्तू तयार झालेला आहे। कारण मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात त्या तुमच्या जे पूर्वजन्मीचे कर्म आहेत किंवा तुम्ही कुंडलीमध्ये जन्म घेताना जे योग घेऊन आलेला आहात त्या योगाच्या आधारे त्या घटना घडतात, पण त्या घडतात सबकॉन्शियस माइंडद्वारे। आणि त्यासाठी जे वातावरण तयार होतं तर ते होतं तुमच्या राहणाऱ्या वास्तूमध्ये, म्हणजे तुमची कुंडली आणि तुमची वास्तू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। कारण कुंडली शिवाय वास्तू अधुरी आहे आणि तुमच्या वास्तूशिवाय कुंडली अधुरी आहे। म्हणजे काय? तुमच्या जीवनात ज्या घटना घडतात या निसर्ग पूर्ण प्लॅनिंग मध्ये चालतात। तुमच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात किंवा ज्या ग्रहांची दशा महादशा येते त्या दशा महादशेच्या वेळेस तुमच्या अंतर्मनात अशी एक भावना येते की तुम्ही या ठिकाणी हे चेंजेस करावेत किंवा या ठिकाणी हा कलर करावा, या ठिकाणी वेगवेगळे ऑब्जेक्ट ठेवावेत किंवा या ठिकाणी या प्रकारचं फर्निचर करावे किंवा टॉयलेट वगैरे ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत तुम्ही त्या ऑटोमॅटिकली तुमच्याकडून त्या अनपेक्षितपणे होऊन जातात। आणि ज्यावेळेस तुमच्या घरात तुम्ही अनुभव केला असेल की तुम्ही ज्यावेळेस तुमच्या घरात काही चेंजेस झालेले आहेत किंवा नवीन वास्तूमध्ये तुम्ही राहण्यास गेला आहात त्यावेळेस पासून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल झालेले दिसतील। आणि असं नाही की हे पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असू शकतात, दोन्ही वेळेमध्ये असू शकतात। तुम्ही ज्यावेळेस तुमच्यामध्ये काहीतरी स्पेसमध्ये बदल होईल त्याच वेळेस तुमच्या जीवनामध्ये तो बदल होणार आहे। याप्रमाणे वास्तू आणि ॲस्ट्रो वास्तू हे काम करते। आणि तुमची जी कुंडली आहे त्या कुंडलीमध्ये जे 12 घर आहेत हे तुमच्या लाईफचे डोमेन आहेत। आणि तुमचं जीवनामध्ये तुम्ही काय कराल, कोणत्या दिशेला काय केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होऊ शकतं या गोष्टीसाठी तुमची कुंडली महत्वाची आहे। त्याप्रमाणे तुमच्या कुंडलीमध्ये जसे 12 बॉक्स आहेत किंवा 12 घर आहेत त्याप्रमाणे तुमची जी वास्तू आहे त्या वास्तूचा 360 डिग्रीचा आपण सर्कल पकडलं तर त्यामध्ये पण 30-30 डिग्रीचे 12 विभाग तयार होतात। आणि या 12 विभागामध्ये ज्या काही दिशेला इनबॅलन्स असेल तो प्रॉब्लेम तुमच्या जीवनामध्ये येतो। समजा तुमची शुक्राची महादशा चालू आहे आणि तुम्ही शुक्राच्या दशेत किंवा अंतर्दशेमध्ये आग्नेय कोपरा किंवा त्याच्या ज्या राशी असतील, तुला राशी असेल तर तुला राशी म्हणजे वेस्ट साऊथ वेस्ट जो पश्चिम आणि नैऋत्यचा जो मधला कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये काहीतरी इनबॅलन्स असू शकतो आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये त्या समस्या येतात। म्हणजे तुमचं ज्यावेळेस जी दशा असेल किंवा जी दशा चेंज होईल त्याप्रमाणे तुम्ही त्या दिशेला काहीतरी इनबॅलन्स केलेलाच असतं किंवा करताच। आणि याप्रमाणे प्रत्येक जणासाठी ही प्रत्येक वास्तू ही वेगळे काम करते। असं नाहीये की एका कुटुंबात सर्वांसाठी एकच वास्तू आहे। कारण आपण जे वास्तूमध्ये पाहतो आग्नेयला किचन पाहिजे किंवा नैऋत्य कोपऱ्यात मोठ्या किंवा कर्त्या पुरुषाने झोपलं पाहिजे, असे जे ठोक ताळे जे आहेत पूर्वीचे तर ते एक बेसिक आहे। पण याच्याही पुढचं जे ॲडव्हान्स आहे तर ईश्वराने प्रत्येकाला हे वेगळं बनवलं आहे। प्रत्येक जण हा वेगळा आहे आणि प्रत्येकाचं डोमेन वेगळं आहे। त्यामुळे निसर्गाने एक कोणताही फॉर्म्युला प्रत्येकासाठी बनवणार नाही। आणि याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये ॲस्ट्रो वास्तू हे सांगते की तुम्ही जीवनामध्ये कोणत्या दिशेला व्यवस्थित ठेवलं तर तुमचा फायनान्स वाढेल किंवा कोणत्या दिशेला व्यवस्थित ठेवलं तर व्यवसायामध्ये ग्रोथ होईल किंवा तुमच्या इच्छा पूर्ती होतील, तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहील। हे प्रत्येकासाठी वेगळं आहे। आणि आपण पाहतो की एकाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला या प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये जे घडणाऱ्या घटना आहेत त्यांचा वेगवेगळा अनुभव आहे। कारण निसर्गाला तुमच्या कुंडलीतील योग किंवा तुमचे जे कर्म आहेत त्यांचं जे फळ द्यायचं आहे तर निसर्गाला तुमच्या आसपासच्या वातावरणामध्ये तो इनबॅलन्स क्रिएट करावाच लागतो। कारण निसर्ग हा नियमातच चालतो आणि तो मी मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तो कॉज अँड इफेक्ट या मुख्य नियमावरच चालतो। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे इनबॅलन्स असेल तर आपण सजग असेल तर जी येणारी महादशा अंतर्दशा असेल तर ती खराब असू शकते। खराब म्हणजे त्या वेळेमध्ये आपण जर कार्य करत नसेल तर ती आपल्यासाठी खराब आहे। तर आपण सजगतेने त्या दिशेला व्यवस्थित बॅलन्स केलं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे येणारं वादळ आहे किंवा जे संकट येणार आहे तर त्या संकटाच्या स्ट्रेंथला आपण एक रोखू शकतो किंवा त्याला बॅलन्स करू शकतो। आणि याचं जर एक आपल्याला उदाहरण घ्यायचं झालं तर आपण पाहत आहोत की एखादी अपार्टमेंट आहे आणि त्या अपार्टमेंटमध्ये प्रत्येक फ्लोअरवरती एकाच प्रकारचे घर असतात आणि त्यांचे दरवाजे किंवा टॉयलेट बाथरूम
जे काही गोष्टी आहेत, आतले जे टाइल्स वगैरे जे कलर आहेत कॉमन, ते कॉमन सर्वांना सारखेच असतात. पण आपण जर त्यांच्या आयुष्यामध्ये जाऊन पाहिलं तर त्या प्रत्येकांचे सिम्पटम वेगळे आहेत. तर हे का घडतं, तर हे घडतं त्यांच्या प्रत्येकाच्या कुंडलीनुसार. प्रत्येकासाठी प्रत्येक दिशा ही वेगळं काम करते. म्हणजे आपले जे वास्तूचे बेसिक नियम आहेत ते तर लोकली सर्वांना एक 10-20% अप्लाय होतातच, पण आपली जी कुंडली आहे त्या कुंडलीनुसार आपल्याला प्रत्येकाला प्रत्येकाची वास्तू हे वेगळ्या प्रकारे काम करते. यामुळे ॲस्ट्रो वास्तूचं खूप महत्व आहे. आणि बऱ्याच लोकांना पण हा अनुभव आला असेल की एका वास्तूमध्ये ते बऱ्याच वर्ष राहतात, पण त्यांना काही ठराविक कालावधीनंतर तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये एखादा प्रॉब्लेम असेल किंवा काही इनबॅलन्स असेल तर त्याचे लगेच इफेक्ट तुम्हाला येत नाही, कारण तुमच्या सबकॉन्शियसची प्रोग्रॅमिंग होण्यासाठी, तसेच ज्या ग्रहांची दशा अंतर्दशा आली नसेल तर त्यावेळेस त्याची एवढी स्ट्रेंथ जाणवत नाही. पण ज्यावेळेस त्या एखाद्या ग्रहाची दशा अंतर्दशा आली असेल आणि त्या ग्रहाच्या दिशेला, त्याच्या ज्या राशी आहेत त्या राशींच्या दिशेला जर काही इनबॅलन्स असेल तर त्याचा इफेक्ट तुमच्यावर येतो. तर तो इतर घरातील लोकांना त्या प्रमाणात न होता तुमच्या एकट्यांसाठी तो वेगळा असतो. म्हणजे याप्रमाणे निसर्गाने प्रत्येकाला एक वेगळं बनवलं आहे. प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत आणि प्रत्येकासाठी घरामधील प्रत्येक दिशा ही वेगळं काम करते. आणि ॲस्ट्रो वास्तूची आपल्याला मदत कशी होऊ शकते, तर ॲस्ट्रो वास्तूसाठी आपली सेकंड हाऊस, जे आपल्या पत्रिकेमध्ये जे सेकंड हाऊस आहे ते धनासाठी दर्शवलं जातं. तर या सेकंड हाऊसच्या दिशेला आपण जर आपली तिजोरी ठेवली तर आपला मनी ऑटोमॅटिकली ग्रोथ होऊ शकतो. ज्यावेळेस तुमची त्या ग्रहाची दशा नसेल तरी ते घर एक ऍक्टिव्ह राहतं, किंवा तुम्ही अभ्यास करायचा आहे किंवा तुमचं प्रोफेशन आहे, त्या प्रोफेशनची एक ठराविक दिशा आहे. कारण प्रत्येकाचं प्रोफेशन वेगळं आहे आणि त्या प्रोफेशननुसार त्या व्यक्तीची त्या घरातील ती दिशा बॅलन्स पाहिजे. आणि ती जर बॅलन्स नसेल तर त्याला जीवनामध्ये समस्या येतात. आणि याचंच एक दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण पाहिलं असेल एखाद्या इमारतीमध्ये एखादा व्यावसायिक काही वर्ष राहून त्यामध्ये सक्सेस होत नाही, पण त्यानंतर दुसरा कोणी त्या ठिकाणी आला तर तो त्या ठिकाणी सक्सेस होतो. मग त्यावेळेस वास्तू काम करत नाहीये का, तर असं नाहीये. वास्तूचं काम करते, पण त्या व्यक्तीसाठी ती ठराविक दिशा सक्सेससाठी चांगली होती किंवा दुसऱ्या व्यक्तीसाठी ती ठराविक दिशा त्याच्यासाठी अडचणीची होती. आणि त्या घरामध्ये, त्या वास्तूमध्ये त्या व्यक्तीचं जे प्रोफेशन असेल त्या दिशेला जर इनबॅलन्स नसेल आणि इतर दिशेला असेल तर त्याला एवढा इफेक्ट येत नाही किंवा त्याचा एवढा त्याच्यावरती दुष्प्रभाव जाणवत नाही. पण ज्यावेळेस त्या व्यक्तीचं जे डोमेन आहे किंवा जे प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनची घरामध्ये एक दिशा आहे किंवा त्या घरामध्ये काही एनर्जी फील्ड आहे, त्या दिशेला जर इनबॅलन्स असेल तर त्या व्यक्तीला खूप स्ट्रगल करावा लागतो किंवा त्या व्यक्तीला जास्त समस्या येतात. आणि आपण बऱ्याच लोकांकडून हे ऐकलं असेल की दक्षिण दिशा एक खराब आहे, दक्षिण दिशेला खूप लॉसेस होतात किंवा अडचणी येतात. पण असं नाहीये. ज्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ उच्चचा असेल किंवा चांगल्या पोझिशन मध्ये असेल तर त्या व्यक्तीसाठी दक्षिण दिशा ही खूप शुभ राहते. आणि आपण पाहिलं असेल की बऱ्याच फॅक्टरी किंवा जे सदन उच्चभ्रू लोक आहेत, जे एकदम खूप गब्बर श्रीमंत आहेत, त्या लोकांचे दक्षिणेकडे तुम्हाला फेसिंग दिसेल. असं नाहीये की दक्षिण दिशा, कारण ही प्रत्येक दिशा ही प्रत्येकासाठी वेगळं काम करते. त्याच्या कुंडलीमध्ये कोणता ग्रह त्याच्यासाठी अपॉर्च्युनिटी देत आहे, त्याच्यासाठी पॉझिटिव्ह वे मध्ये काम करत आहे, त्यासाठी त्या ग्रहाच्या दिशेला डुअर असलं किंवा त्या दिशेला काही ठराविक ऍक्टिव्हिटी असेल तर त्या व्यक्तीला त्याचा जीवनामध्ये खूप फायदा होतो. आणि या ॲस्ट्रो वास्तूनुसार त्या व्यक्तीसाठी जो त्याच्या कुंडलीमध्ये फेवरेबल ग्रह आहे नॅचरली, तर त्या ग्रहाच्या दिशेला किंवा त्या ग्रहाचे जे कलर आहेत त्या कलरचा आपण घरामध्ये जास्त उपयोग करून आपण आपल्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्हिटी क्रिएट करू शकतो किंवा आपण सुखी संपन्न समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रोग्रॅमिंग करू शकतो. याप्रमाणे ॲस्ट्रो वास्तूचं खूप महत्व आहे. आणि ॲस्ट्रोलॉजी किंवा तुमची कुंडली आणि तुमची वास्तू हे ज्यावेळेस बॅलन्स होतील त्याच वेळेस तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक आणि पॉझिटिव्ह परिणाम अनुभवायला येतात. आपण इथेच थांबूया. मला ज्या गोष्टीचं ज्ञान होतं त्याप्रमाणे मी आपल्याला एक सोप्या भाषेत हा ॲस्ट्रो वास्तूचा कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जिओपॅथिक एनर्जी जी जीवनामध्ये आपल्या खूप महत्वाचा रोल अदा करते. या जिओपॅथिक एनर्जीचा आपल्या जीवनावर काय दुष्परिणाम होतो याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.